महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक मतदान संपल्यानंतर देवेंद्र फडणवीस देशभरात प्रचारासाठी जात आहेत. पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हर्ष मल्होत्रा यांच्या समर्थनार्थ जगतपुरी इथं आयोजित एका विशाल जाहीर सभेला फडणवीसांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी हर्ष मल्होत्रा यांच्या विजयासाठी मतदान करण्याचं आवाहन केलं. देशात जिथं जिथं निवडणुका झाल्या आहेत तिथं लोकांनी भाजप आणि एनडीएला भरभरून मतदान केलंय. भाजपला 5 टप्प्यांनंतर बहुमत मिळालंय. अरविंद केजरीवाल खोटं बोलण्यात माहीर आहेत. लवकरच तो पुन्हा तुरुंगात जाणार आहे. आता आप महिला विरोधी आणि घोटाळेबाजांचा पक्ष बनलाय असा टोला फडणवीसांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आश्वासनं पाळणारे नेते आहेत. गेल्या 10 वर्षात मोदी सरकारमुळे दिल्लीत सर्वांगीण विकास झाला असं फडणवीस म्हणाले. विश्वासाचे, सुशासनाचे, राष्ट्रवादाचे आणि विकासाचे कमळ फुलवण्यासाठी दिल्लीच्या सर्व 7 जागांवर जमलेल्या प्रचंड जनसमुदायानं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की दिल्लीतील विकासप्रेमी जनता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए प्रचंड बहुमतानं सरकार स्थापित करणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.